सुप्रभात मित्रांनो, पुन्हा एकदा एक नवीन राईडची सुरुवात होत आहे। आता सकाळचे 6:30 झाले। मी आता निघतो इथून, अभिकडे जातो। मला थोडंसं सामान त्या मोठ्यावाल्या बॅगमध्ये टाकायचं, जे तुम्ही भंडारदरावाल्या राईडमध्ये बघितलेलं। माझं सगळं सामान मी काल अभिकडे जाऊन नेलं आणि तिथेच पॅक केलं त्या बॅगमध्ये। त्यामुळे मी दुसरी बॅग कॅरी नाही करतो, ती एकच बॅग कॅरी करतो। आता फटाफट घ्यायला पोहतो आणि मग निघतो। मी अभिकडे जस्ट आलेलो, थोडंसं सामान आत टाकलं मी अजून, आणि ते वरती आम्ही दोघांचं रेनकोट लावले आणि छत्री लावली आहे। आता झाले ऑलमोस्ट निघतोय, आता 6:45 झाले। आधी पहिलं स्टॉप काय भाई, पेट्रोल भरायला। हां बघू आता कुठं तरी। तुझं किती किती आहे? मी इथं जाईल, भिवंडीपर्यंत जाईल। जाऊ ना, तुम्ही पण जाऊ। आम्ही भिवंडीला जाऊन पहिलं फ्यूलअप करू आणि मग त्यानंतर मग बघू कसं कुठे ब्रेकफास्टसाठी ब्रेक घ्यायचा। आम्ही भिवंडी क्रॉस केल्यानंतर शिवसागर म्हणून एक रेस्टॉरंट आहे, तिकडे ब्रेकफास्ट करायला थांबतो आहे। ॲक्च्युली आम्ही थांबणार होतो कसाऱ्याला, पण तेवढं भिवंडीमध्ये आम्हाला जे ट्रॅफिक लागलं आहे ना, त्यामुळे वैताग आला। आम्ही बोललो की एक ब्रेक घेऊ, मला पण फ्यूलअप करायचं होतं, अभिला पण करायचं आहे। त्यामुळे इथे बाजूलाच पेट्रोल पंप आहे, आम्ही ब्रेकफास्ट करू, फ्यूलअप करू, त्यानंतर मग परत निघू। ब्रेकफास्टसाठी मी साधा डोसा मागवला, अभिने इडली मागवल्या। बघू, जास्त हेवी नाही खायचं, कारण जास्त हेवी खाल्लं की मग थोडंसं वरती येतं। तर हेल्मेटवरती बराच चिक्कल लागलेला, तर आम्ही टिश्यू घेऊन साफ केलं। मग अशी पाऊस सुरू झालेला, आता पाऊस पण कमी झाला तर आम्ही निघतोय। तर आम्ही आता ब्रेकफास्टवरून निघालो आहे। 9:25 झाल्यात एक्झॅक्ट। आम्हाला 1 तास लागला ब्रेकफास्ट करायला, म्हणजे ब्रेकफास्ट तर झालेला आमचा लवकर, बट पाऊस जोरात पडत होता म्हणून आम्ही थांबलेलो। विचार केलेला की पहिले इथे फ्यूलअप करू, पण नंतर बोललो की थोडं जाऊ शकते, पाऊस नाही तर आम्ही थोडं पुढे फ्यूलअप करणार आहे। नाशेल बंद आहे। तर आमचा राईडचा प्लॅन असा आहे, आम्ही आज चाललो आहे नाशिकला आम्ही जाणार आहे सुला वाईनमध्ये, तिकडे वाईनची टूर आणि टेस्टिंग करणार आहे। त्यानंतर आम्ही उद्या जाणार आहोत स्टॅच्यू ऑफ युनिटीला, उद्या स्टॅच्यू ऑफ युनिटी फिरणार, आणि त्यानंतर परवा आम्ही जाणार आहोत दमनला, म्हणजे मुंबईला रिटर्न याच्या रोडमध्ये दमन लागतं, तर मग आम्ही दमनला थांबणार 1 रात्र आणि मग नंतर मग मुंबईला येणार आहे। टोटल 3 नाईट्सचा प्लॅन आहे। सर्वात इनिशियल प्लॅन आमचा असा होता की आम्ही फक्त एका दिवसासाठी सुला वाईन यार्ड्सला येऊ, तिथून मग आम्ही परत मुंबईला जाऊ 1 नाईट स्टे करून। आणि आमची जैसलमेरची एक राईड होणार होती, बट जैसलमेरला अजून पण गरमी आहे, दुपारची 47-48 डिग्री दाखवतं, तर आम्ही बोललो की नको, आपण जैसलमेर स्किप करूया। मग आमचा प्लॅन होता की जैसलमेर करून मग येताना दमनला थांबणार। मग जैसलमेरवरून आम्ही स्टॅच्यू ऑफ युनिटी केलं प्लॅन। मग स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या प्लॅनमध्ये आम्ही विचार केला की नाशिक थ्रू पण जाता येऊ शकतं, मग आम्ही नाशिक ॲड केलं। पण कालपर्यंत आम्हाला असं झालेलं की नाशिक नको करूया, कारण आमचं बजेट खूप टाईट होतं, तर कसं बसं आम्ही बजेट मॅनेज केलं आणि आज आम्ही चाललो आहे नाशिकला, आणि नंतर मग पुढचा प्लॅन मी सांगितलंच आहे। तर हा प्लॅन आहे। आता इथून आम्हाला नाशिक दाखवत होतं 2 hours 30 minutes, आम्ही 12-1 पर्यंत पोचू नाशिकला आरामात, आणि मग त्यानंतर मग चेंज वगैरे करून मग आम्ही सो फास्ट करतो। आता आम्ही ऑलमोस्ट आसनगावपर्यंत आलो आहे, पण इथे बघतो तर सगळे कारवाले ना उलटे फिरत आहेत। आय गेस पुढे काहीतरी झालं आहे, ट्रॅफिक वगैरे काहीतरी झालं आहे, कारण सगळे उलटे फिरले सगळे। आम्ही लोकांना शिव्या घालत होतो की उलटे काय येत आहेत,
पण आता समजलं ट्रॅफिक आहे त्यामुळे सगळे उलटे येतात. उतरवणारच होता. सरकणार टायर पूर्ण. घे घे मला हाय जागा. हा चिकनची गाडी आहे ना. आम्ही इथे पुढे थोडंसं आलो. आम्हाला इथे आसनगावच्या अगोदर ना जरा ट्रॅफिक लागलं. मग ट्रॅफिक लागलेलं आम्ही विचार केला की इथे फ्युलअपच करून घेऊ. तर आम्ही फ्युलअप केलं. आधी मी फुल करून घेतलं. मी फक्त 300 रुपयाचंच टाकलं कारण कार्बोरेटरचा जरा काही इश्यू आहे त्यामुळे. आता आम्ही डायरेक्ट ना कसारा घाट तर आम्ही जस्ट कसाऱ्याला आलो आहोत. इथून मागे एक लेफ्ट जातो कसारा गावामध्ये आतमध्ये आणि थोडं पुढे जाऊन कसारा घाट चालू होईल. आम्ही पेट्रोल भरून थोडंसंच पुढे आलो. जास्त वेळ नाही चालवलं. अर्धा पाऊण तासच चालवले असेल. आता 11 वाजले आहेत आणि इथून सुला अजून 2 तास दाखवत आहे. मगाशी आम्ही ब्रेकफास्टला थांबलेलो तिथून 2.5 तास दाखवत होतं. आता 1 तास चालल्यानंतर पण आम्हाला तेवढंच 2 तास दाखवत आहे. आय गेस ट्रॅफिक वाढलं असेल पुढे. बघू. आता कसारा घाटात मजा येईल रे भाई. थांबूया भाई. तर आम्ही जस्ट कसारा घाट क्रॉस केला आणि इगतपुरीमध्ये आलो. पुढे इगतपुरी लागले होते. इथे पूर्ण फॉग आहे. काहीच दिसत नाही. पूर्ण रस्त्यावरती ना प्रॉपर फॉग आहे आणि भारी वाटतंय. आणि आता सकाळचे 11:30 झाले. त्यांना वाटतच नाही 11:30 झालं. असं वाटतं सकाळचे 7-8 वाजले. तर आम्ही जस्ट समुद्र रिसॉर्टला पोहोचलो आहे. तर आम्हाला रूम दाखवते. आम्ही त्यासाठीच थांबलो. ते आले की मग आम्ही रूम बघू आणि मोस्टली मग इथेच डिसाईड करू. इथेच थांबू कारण इथून सुला जवळ आहे. त्यामुळे मग ते जास्त सिटी म्हणजे सुला सिटीच्या बरंच बाहेर आहे. तर सिटीमध्ये कुठलं जर स्टे घेतलं तर मग अपडाऊन करायला थोडासा त्रास होईल. त्यामुळे मग आम्ही हे डिसाईड केलं मोस्टली तर इथेच घेऊ. आता वाजलेत 1:30. फटाफट आम्ही चेंज वगैरे करू आणि 2-2:30 पर्यंत इथून निघायचं आमचं चालू आहे सुलाला जायला. मी जस्ट निघालेलो सुलाला जायला. तर आम्हाला भूक लागली होती. आम्ही बोललो की कुठेतरी थांबून खाऊ. तर जस्ट आम्ही इथे थांबलोय. भुर्जी पाव मागवले ती खाऊ आहे. त्यानंतर मग आम्ही सुलाला जाऊ. सो आम्ही फायनली सुलामध्ये एंटर केलं आहे. इथे तुम्ही बघू शकता त्या फोटो काढण्यासाठी मोठ्या बॉटल्स ठेवल्या आहेत. आम्ही एंट्री चार्जेस 600 आहेत पर पर्सन. तर ते एंट्रीलाच भरायला लागतात आणि मग हे कुपन्स देतात जे नॉन रिफंडेबल आहेत बाय द वे. सो ते तुम्ही आतमध्ये स्पेंड करू शकतात. आम्ही टूर आणि टेस्टिंग दोन्ही करणार आहोत. तर त्याचे 600 पर पर्सन आहे. सो आम्ही ते तिथे यूज करू. आता टेस्टिंग आणि टूर 1 तासाचा असणार आहे तो प्रोग्राम. ते झालं की मी कुपन रिडीम केलं आणि तिकीट घेतलं टूर आणि टेस्टिंगसाठी. 3:30ची बॅच जस्ट गेली पण आम्ही मग बोललो की आम्ही 4:30च्या बॅचला जॉईन करू कारण थोडा पार्ट मिस होईल. मग त्यांनी आम्हाला 4:25ला रजिस्ट्रेशन डेस्कवरतीच बोलावलं आहे. सो तोपर्यंत आम्ही प्रिमायसेस फिरू, फोटोज वगैरे काढू आणि नंतर मग टूर आणि टेस्टिंगसाठी जाऊ. तर 4:21 झालं
आम्ही फोटोज वगैरे काढले, अजून काढायचे बाकी आहेत. इकडे या रिक्षासोबत अजून नाही काढलं, या बॉटलसोबत पण नाही काढलं. ते आम्ही आता टेस्टिंग केल्यानंतरच काढू, कारण 421 झालं तर इथे जाऊन म्हणजे रजिस्ट्रेशन डेस्कवरती जातो आणि मग तुम्हाला टेस्टिंग आणि टूर कशी आहे ते दाखवतो. सो हे टायमिंग्स आहेत वीकडेज आणि वीकेंडचे. सो या टायमिंगनुसार तुम्ही येऊ शकता तिकडे. Last wine, what will be tasting? This will be a dessert wine. It is a very sweet wine. The name of the wine is the Source Muscat. The wine is aromatic, very fruit forward. You can guess the aromas very easily with the wine. If you check the color, you get a total transparent color of it. Any guesses? Guava? Are you getting some lychee? You can have some guava, green apple, rose petals, a very prominent passion fruit from this one, right? So for the last wine of the day, raise your glasses, everyone. We'll end this tasting session on a very sweet note. So cheers! Cheers. I have the sip of the wine. आताच वाईन टेस्टिंग सेशन झालंय. कसं वाटलं अभि? कसं वाटलं सेशन? सॉरी पप्पा. आम्ही तर वाईन ड्रिंक नाही केली आहे प्रॉपरली, फक्त टेस्ट केली आहे. हां ते सांग, ड्रिंकिंग आणि टेस्टिंगमध्ये फरक आहे. सो आम्ही फक्त या 6 वाईन्स टेस्ट केल्या. फर्स्ट आणि लास्ट स्पार्कलिंग वाईन्स आहेत आणि या 2 आहेत त्या रेड वाईन्स आहेत. भाई बोल कुठली वाईन घ्यायची, लवकर बोल. कुठली? पाण्याची बॉटल घे. सो आमची फायनली वाईन टूर आणि वाईन टेस्टिंग झाली आहे. सर्वात पहिल्या टूरच्या स्टार्टिंगला त्या लोकांनी व्हिडिओ दाखवला की वायनरी कशी ओपन झाली. त्यांचे CEO राजीव सामंत ते नरेट करत होते ती व्हिडिओ. त्यानंतर मग वाईन मेकिंग प्रोसेस दाखवली. इकडे क्रशर्स आहेत पुढे, त्या क्रशर्समध्ये ग्रेप्स जातात, मग त्याच्यामधून क्रश होऊन मग पुढे मोठे कंटेनर्स होते टेम्परेचर कंट्रोल, त्याच्यामध्ये स्टोअर होतात. त्यानंतर मग ओक बॅरल्समध्ये जातात. त्यात पण ओक बॅरल्समध्ये 2 टाईप आहेत, अमेरिकन ओक बॅरल आणि फ्रेंच ओक बॅरल. मग त्याच्यामध्ये ते एज व्हायला ठेवतात आणि त्यानंतर मग दिंडोरी म्हणून एक जागा आहे इथून 50 किलोमीटर, तिकडे जाऊन ते पॅक होतात. इथे फक्त प्रोसेसिंग होते आणि तिकडे जाऊन पॅक होते वाईन. तर आम्ही सुलावरून निघाल्यानंतर आमच्या हॉटेलच्या डिरेक्शनमध्ये झालो आणि इथे पेट्रोल फ्युलअप केलं आणि आम्ही आता आलोय 712 जेवायला. ॲक्च्युली आम्ही ऑर्डर दिली आहे मागाशीच, घाईमध्ये होतो, ऑर्डर देऊन टाकली. नंतर मग विचार केला की नंतर मी व्लॉग करेन. तर या साईडचंच आता लेफ्ट साईडचंच ओपन झालं सध्या, तर आम्ही तिथे बसलोय. आणि इकडचा जो ॲम्बियन्स आहे ना तो एकदम भारी आहे, म्हणजे एकदम प्रॉपर गावातलं स्टाईलमध्ये. शेणाने सारवलेल्या भिंती आहेत, त्यानंतर आपलं जे ग्रास असते ड्राय झालेली त्यांनी त्याचं छप्पर क्रिएट केलं आहे. इकडे तुळस आहे, त्यानंतर त्या साईडला तिकडे भाकऱ्या भाजतात गरम गरम. आणि हे आमचं जेवण आलंय. इकडे ॲक्च्युली अशी फील येते ना गावी गोंधळ वगैरे असं की कसं बादलीतून जेवण वगैरे वाढतात, एक्झॅक्ट तशीच फिलिंग येते. हे जसं थाळीवालं जे जेवण येतं ना ते जर जज करायचं असेल तर हे 2 रस्से असतात, अळणी रस्सा आणि हा मसाल्याचा रस्सा. हे टेस्ट करा, त्या टेस्टवरती तुम्ही जज करू शकता की जेवण कसं आहे. आम्ही जस्ट टेस्ट केलं, चुम्मा होता, चुम्मा एकदम वर्थ होतं इथे येणं. पहिला आम्ही इथे नव्हतं येणार, दुसरीकडे जाणार होतो, बट मग दिसलं 712 म्हणून आम्ही इथे आलो. काच नाही अरे.